नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि महाप्राईम टाईमची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात विजेची बिलं पाठवण्यात आली. त्यावरून राज्यभरात आंदोलन झाली. अगदी वीज नियामक आयोगाकडे सुनावणी सुद्धा. पण लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे वीज बिलं माफ करण्याची मागणी करण्यात येते. पण त्याच वेळेला सर्वसामान्यांची बिलं माफ करण्यात आली नाहीत. पण बेस्टनं मंत्र्यांना मात्र विजेचं बिलच पाठवलं नाही. तब्बल 5 महिने राज्यातल्या अनेक मंत्र्यांना विजेचं बिलच पाठवलं नाही. अशा प्रकारची आगळी वेगळी मेहरबानी बेस्टनं केली. सर्वसामान्यांना किंचितही दिलासा न देणाऱ्या बेस्टनं मंत्र्यांवर मात्र फुकटात उजेड पाडलाय. बेस्ट प्रशासनानं राज्यातल्या मंत्र्यांना लॉकडाऊनच्या कालावधीत 5 महिन्यांची विद्युत देयकच पाठवली नाही. तशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांना माहिती दिली. लॉकडाऊनमुळे विद्युत देयक कार्यालयाला प्राप्त झाली नाहीत असं त्यांनी म्हटलंय. कागदपत्रात 17 बंगल्यांची एकूण माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यासह एकूण 15 मंत्र्यांच्या नावाचा यात उल्लेख आहे. 5 मंत्र्यांच्या बंगल्यांना मागच्या 5 महिन्यांची देयक प्राप्त झालेली नाहीत. त्यात कृषी मंत्री दादा भुसे, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठोड याही 2 मंत्र्यांचा समावेश आहे. तर ज्या 10 मंत्र्यांना मागच्या 4 महिन्यांची विजेची बिलं पाठवलीच नाहीत त्यात आहेत जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, सांदीपन भुमरे, अनिल परब आणि बाळासाहेब पाटील. एवढ्या मंत्र्यांना लाईट लॉकडाऊनच्या काळामध्ये बिलच पाठवलं नसल्याची माहिती आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण उपविभागाने दिलेली आहे. माहितीच्या अधिकारमध्ये आम्ही अशी माहिती विचारली होती की लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या 5 महिन्यामध्ये मंत्र्यांना किती रकमेची बिलं आली, त्यांनी किती युनिट वापरलं आणि त्याबाबत आम्ही त्यांना माहिती विचारली असता त्यांनी आम्हाला स्पष्ट केलं की कोविड-19च्या महामारीमुळे बेस्ट प्रशासनाने त्यांना कुठलीही बिलं पाठवली नाहीत आणि त्यांच्या कार्यालयामध्ये कुठलीही बिलं प्राप्त झालेली नाहीत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल विचारलाय खासदार उदयनराजे भोसले यांनी. मराठा समाजाला खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे यांनी दिशा द्यावी अशी मागणी विनायक मेटे यांनी केली होती. तसंच मराठा समाजाच्या बैठकीसाठी मेटे यांनी 2ही नेत्यांना आमंत्रित केलं होतं. यावेळेला बोलताना उदयनराजे भोसले यांनी उद्रेक झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा कोर्टाने सुद्धा थोडं कॉग्निझन्स घेतलं पाहिजे आणि गरजेचं आहे. नाहीतर मग समजा तसं झालं नाही आणि जर उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण मला सांग. काय करणार लोक हातात झाल्यानंतर काय करणार. तिकडे नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरामध्ये कोरोना आटोक्यात येत नसल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे महानगरपालिकेनं कठोर भूमिका घेतली. एपीएमसीच्या 5 बाजारपेठांमध्ये दररोज 50 ते 60 हजार नागरिकांची ये जा असते. या ठिकाणी भरारी पथक नेमून फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांच्या विरोधात आता कारवाई केली जाणार आहे. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अशा प्रकारचे आदेश दिले. एपीएमसी एक फार महत्त्वाचं चॅलेंज आहे नवी मुंबईमध्ये, ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या पद्धतीची प्रिकॉशन न घेताना बऱ्याच वेळी आढळलं जातं. एक तर त्या ठिकाणी आम्ही अँटीजनचं 24 आवर्सचं सेंटर सुरू केलेलं आहे. रादर दॅन डुईंग इट इन फेजेस आता ते 24 आवर रन सेंटर चालू राहील, म्हणजे त्या ठिकाणी टेस्टिंग तेवढी रेग्युलर होत राहील. त्याचवेळी तिथे आम्ही काही धडाडी पथकं अपॉइंट करतोय एपीएमसीमध्ये. त्यांच्या माध्यमातून ज्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग फॉलो केलं जात नाही त्या दुकानांवरती सील करण्याची कारवाई करणं किंवा जे लोक मास्क घालत नाहीत त्या लोकांना दंड करणं.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे अधिवेशन रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. ठाकरे यांच्या मागणीला रिपाई, मनसे आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हिवाळी अधिवेशनच रद्द करावं अशी मागणी केली. अधिवेशनावर खर्च होणारा पैसा विदर्भातल्या आरोग्य सेवा सशक्त करण्यावर खर्च करावा अशी मागणी होते. आमदार निवासातील कोविड केअर सेंटर त्याचं नेमकं काय करणार, इथल्या लोकांना कुठे ठेवणार असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय. नागपूरमध्ये एवढ्या सगळ्या लोकांची सोय करणे आणि पुन्हा गर्दी होण्याची अधिवेशनाच्या अनुषंगानं शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखणे आणि तोच पैसा जो आहे तो कोरोनाच्या लढाईसाठी वळता करून घेणे ही जी मागणी आमदारांनी केलेली आहे ती परिस्थितीच्या अनुषंगानं पाहता योग्यच आहे. हे जो हिवाळी अधिवेशनावर जो कोट्यावधी खर्च होणार आहे तो पूर्ण कोट्यावधी रुपये खर्चाचा चुराडा इथे केवळ सहलीसाठी न येता, अधिवेशनाच्या निमित्ताने सहलीसाठी न येता तो त्या पूरग्रस्तांना जर का दिला किंवा कोरोनाबाधित जे आहेत, जे खाजगी इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत त्यांच्या बिलाकरता जर दिला तर कितीतरी संसार हे परत उभे राहतील, त्यांना दिलासा मिळेल. बातमी नवी दिल्लीतून. संसदेच्या दोनही सभागृहात मंजुरी मिळालेल्या 3ही कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली, त्यांना मान्यता दिली. राष्ट्रपतींनी 3ही कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केल्यानंतर आता या विधेयकांचं रूपांतर कायद्यात झालंय. दरम्यान केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातून शेतकऱ्यांना कोणताही हमीभाव मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली जाते आहे आणि याची काँग्रेस गंभीर दखल घेईल आणि म्हणूनच राज्यपालांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कृषी विधेयकाच्याबद्दल काँग्रेसचे नेते सोमवारी 4 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत असंही थोरात म्हणाले. तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावाही थोरात यांनी केला. जो निर्णय घेतला आहे तिथं कृषी उत्पन्न बाजार समित्या संपवणारी आहे. मुक्तपणे व्यापाराला परवानगी त्यामध्ये दिलेली आहे. कोणतीही हमी, शेतकऱ्याच्या मालाची किंमत पुन्हा त्याला मिळेलच याची हमी त्यामध्ये नाही, जी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे होती. तेवढंच नाही तर जी आधारभूत किमतीने धान्य खरेदी होती त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा अत्यंत महत्त्वाचा रोल होता. 2 ऑक्टोबर रोजी आम्ही सगळ्या विधानसभा कार्यक्षेत्रात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन हे राहणार आहे. कोरोनाच्या संकटामध्ये ती काळजी घेत आम्ही ते आंदोलन करणार आहोत. उद्यासुद्धा माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन प्रमुख मंडळी जाऊन देणार आहोत. त्यानंतर 1 कोटी सह्या ह्या महाराष्ट्रातून नागरिकांच्या या बिलाच्या विरोधात आम्ही गोळा करण्याचा कार्यक्रमसुद्धा करणार आहोत आणि 31 ऑक्टोबरपर्यंत ते काम आमचं चालणार आहे. बातमी आहे मोनिका मोरेची. आपल्याला आठवत असेल 2014मध्ये मोनिका मोरेनं रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावले. आता मोनिकाला हात परत मिळाले. एका अवयवदात्यानं त्याचे हात दान केल्यानं मोनिकाला जणू पुनर्जन्म मिळालाय. परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात एका अवयवदात्यानं दान केलं आणि 4 आठवड्यांपूर्वी मोनिकावर शस्त्रक्रियाही पार पडली. तिला हात बसवण्यात आले. जानेवारी 2014मध्ये कॉलेजमधून कुर्ल्याला आपल्या घरी जात असताना मोनिका लोकलमधनं पडली आणि तिचे दोन्ही हात गेले. यानंतर तिला आधी कृत्रिम हात बसवण्यात आले होते, पण आता तिला मानवी हात मिळाले आहेत. माझा ॲक्सिडेंट 2014 साली झाला. आता त्याला 5-6 वर्ष झाली. त्याच्यानंतर 2 वर्षाआधी मी ते म्हणजे डॉक्टर निलेश सातबाई यांनी मला बोलवलं. तेव्हा मी फॅमिलीसोबत आली, म्हणजे आईवडिलांसोबत. तेव्हा निलेश सातबाईंनी मला म्हणजे सगळं सांगितलं की इथे ट्रान्सप्लांटसाठी, हँड ट्रान्सप्लांटसाठी परमिशन भेटलेली आहे, तर तू म्हणजे विचार कर, तुझं आयुष्य पुढे चांगलं होईल, हे म्हणजे सगळं समजावून सांगितलं. त्याच्यानंतर माझे पप्पा रेडी झाले की हँड ट्रान्सप्लांट करायला. तेव्हा 2 वर्षाआधी मी नाव रजिस्टर केलेलं. तर 27 ऑगस्टला मला सरांचा फोन आला
की तुला डोनर भेटलाय, तू रेडी आहेस का? म्हटलं हो सर रेडी आहे मी. त्याच्यानंतर म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आली, माझं सगळं म्हणजे चेकिंग झालं. मग 28 तारखेला माझं ऑपरेशन झालं, हँड ट्रान्सप्लांट सक्सेसफुली झालं. आणि माझं आणि माझ्या पप्पांचं माझं आणि माझ्या पप्पांचं मी स्वप्न पूर्ण केलं. आता माझ्या पप्पांचं म्हणजे निधन झालंय. पण डॉक्टर निलेश सातबाई यांनी वडिलांसारखं मला म्हणजे खूप सांभाळलं, खूप म्हणजे माझी देखभाल घेतली. वळूयात पुढच्या बातमीकडे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर राजकारणात प्रवेश केला. बिहारचे माजी DGP असलेल्या पांडे यांनी रविवारी राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. गुप्तेश्वर पांडे यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झाला. राजकीय इनिंग सुरू करण्यासाठी पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच DGP पदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. गुप्तेश्वर पांडे बक्सर जिल्ह्यातून निवडणूक लढवू शकतात. दिग्दर्शक अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी अभिनेत्री पायल घोषनं केली. अटक झाली नाही तर उपोषणाचा इशाराही पायलनं दिलाय. एकंदरीतच पायल घोषच्या मागणीमुळे आता पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अगर आज जस्टिस नहीं मिला तो वो सिर्फ मेरे जस्टिस नहीं है, हर वो औरत को जस्टिस नहीं मिलेगा. हर बात ये बोलेंगे कि देखा उसके साथ क्या हो, उसको क्या मिला, तो तुम लोगों को भी नहीं मिलेगा, तो चुपचाप बैठे. अगर ये मुझे जस्टिस नहीं मिला तो दूसरे माँ बाप जो है जिनके घर में ऐसा किसी के साथ घटा हुआ है कि अगर घटे भगवान ना करे किसी के साथ ऐसा हो, लेकिन अगर हुआ तो सबका विश्वास हो. जस्टिस नहीं करूंगी, यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आपण पाहताय महाप्राईम टाईम. कोरोना महामारीमुळे सर्वच प्रकारच्या उद्योगांवर मोठा परिणाम झालाय, पण असंघटित क्षेत्राला सगळ्यात जास्त फटका बसलाय. सर्वाधिक नुकसान झालेल्यांपैकी मेकॅनिक आहेत. कॅस्ट्रॉल ॲक्टिव्ह त्यांच्यासाठी आता पुढे सरसावलंय. भारत दो पहिया वाहनों की दुनिया का सबसे बड़ा निर्माता है और साथ ही उनकी सर्विस के लिए बड़ी संख्या में मैकेनिकों को रोजगार के अवसर प्रदान करता रहा है. हालांकि देश भर में हुए लॉकडाउन ने इन छोटे पैमाने के लाखों मैकेनिकों के भविष्य को अंधे कुएं में धकेल दिया. परेशानी यही है कि लॉकडाउन के बाद तो काम चला ही नहीं है बिल्कुल भी. जैसे जैसे लॉकडाउन थोड़ा थोड़ा बढ़ने लगा, खुलने लगा, तो वैसे ही सहज काम भी सही होने लगा. लेकिन अभी भी प्रॉपर तरीके से काम भी इतना अच्छा नहीं है जो होना चाहिए. इसी सिलसिले में जागरूकता बढ़ाने और छोटे पैमाने के मैकेनिकों को सपोर्ट करने के लिए नेटवर्क 18 ने कैस्ट्रॉल एक्टिव के साथ मिलकर प्रोटेक्ट इंडियाज इंजन कैंपेन को लॉन्च किया. देश के इंजन की सुरक्षा और मैकेनिकों के तकनीकी कौशल को उभारने की पहल, ताकि हम उन्हें एक बेहतर कल दे सकें. As mechanics resiliently look to get back on their feet, Castrol India and Network 18 present Protect India's Engine, a joint initiative to empower India's mechanic community to navigate through these difficult times and be better equipped to restart their business. Castrol Active will aim to invest up to rupees 50 lakhs towards upskilling initiatives for mechanics. Just like our mechanics who protect our bikes, let's now do our bit to protect them and help them to keep moving ahead. इस पहल को मनोरंजन और फिल्म जगत की ओर से भरपूर समर्थन मिला है. कैस्ट्रॉल और नेटवर्क 18 आपसे एक छोटी सी गुजारिश करता है कि एक प्रतिज्ञा लेकर आप प्रोटेक्ट इंडियाज इंजन को अपना समर्थन दें. ये एक पहल है ताकि ये मैकेनिक्स जो हमारे जीवन के लिए इतने ज़रूरी हैं, इन्हें हम अपना समर्थन दे सकें और ये अपने तकनीकी ज्ञान को, अपने कौशल को और उभार सकें, ताकि आने वाले समय में आपकी बेहतर सेवा कर सकें, आने वाले कल की चुनौतियों के लिए पहले से तैयार हो सकें.
जैसे भारत सिस्टमैटिक अनलॉक की ओर बढ़ रहा है, हमारा ये फर्ज बनता है कि हम अपने मैकेनिक भाइयों का समर्थन करें और उनके भविष्य के लिए नए रास्ते खोलें। आइए जुड़िए कैस्ट्रॉल एक्टिव और नेटवर्क 18 के इस पहल से और दीजिए अपना सपोर्ट प्रोटेक्ट इंडियाज इंजन कैंपेन को। रुक मत चल तू सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। मास्क बांधा, हात वारंवार धुवा, नियमांचं पालन करा आणि कोरोना टाळा। आणि हां, जाता जाता एक महत्त्वाची आठवण करून देतोय, सर्व प्रकारच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी